विटा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणारे विटा बस स्थानक या परिसरात चक्क चालक बस स्थानकामध्ये आलेली बस नोंदणी करण्यासाठी कंट्रोल केबिनकडे गेल्यानंतर काही अज्ञात चोरट्यांनी पुढील चालक यांच्या केबिनमधून वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या बसमधून हातोहात बॅगा या चोरट्यांनी लंपास केल्यात। या बॅगमध्ये महत्त्वाची कागदपत्रे व काही किरकोळ रक्कम असल्याचं माहिती या चालक वाहकांनी सांगितलं। एकाच दिवशी विटा बस स्थानकामधून चक्क बसमधून बॅगा लंपास झाल्याने बस स्थानक आवारात एकच खळबळ उडाली। सदर विटा बस स्थानकातील एका चालकाची अज्ञात चोरट्याने पळवलेली बॅग गणेश पेठ येथील एका दुकानाच्या कोपऱ्यात सापडली। त्या चोरट्यांनी त्या बॅगमध्ये काही रक्कम आहे का काय सापडते का ते सुद्धा बघितलं, परंतु त्यांच्या हाती काही लागले नाही। त्यामुळे अज्ञात चोरट्यांनी ती बॅग त्याच परिसरात दाखवून देऊन धूम ठोकली। चालक, वाहक आणि बस स्थानक बोर्ड संपूर्ण बस स्थानक परिसर बॅगा चोरीला गेल्यानंतर शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्या बॅगा कुठेही आढळून आल्या नाही। त्यानंतर मोबाईलच्या एका ग्रुपवर सदर एका चालकाचे ओळखपत्र व बँक सापडलेली आहे असं आल्यानंतर त्या ओळखपत्रावर ही बॅग विटा बस स्थानक एका कर्मचारी अधिकाऱ्याच्या असल्याचे समजले। त्यानंतर सदर विटा बस स्थानक डेपो मॅनेजर यांना या संदर्भात माहिती दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की विटा बस स्थानक परिसरातून आज दुपारी रोजी चालक, वाहक व अधिकारी यांच्या 4 ते 5 बॅगा चोरीला गेल्यात। त्यामुळे अज्ञात चोरट्यांनी बस स्थानक आवारातच बॅगा चोरून धुमाकूळ केला। एंट्री करून आलो, तेवढ्यात एंट्री करून 5-10 मिनिटं झाली। बर आणि गाडीत परत चढलो आणि बॅग बघायला लागलो तर बॅग गायब झाली। बर किती बॅगा गायब झाल्या त्या? आतापर्यंत 4 बॅगा गायब झाल्या एका दिवसात। ही बॅग जी आहे ती तुमच्या हातात ही बॅग आहे ती संतोष देशमुख यांची आहे। बर त्यांची आहे काय? ही संतोष देशमुख त्यांची आहे। ती आता दुट्टी गेली ती दुट्टी त्यांची बी बॅग गाडीतून नेलेली आहे। बर ही कधी घटना घडली तरी किती बॅग 1:30 वाजता नेली। 1:30 वाजता आणि माझी 3 वाजता नेली। 3 वाजता अशा मिळून टोटल फक्त चालकाच्याच चालक वाहकाच्या बॅग? चालक, वाहक आणि एक कंट्रोल पंडित म्हणून आहे, त्यांची सकाळी 5 वाजता निघली। बर 4 बॅगेमध्ये समजा आता एक रक्कम अंदाजे किती होती टोटल 4 बॅगेत? 1000 रुपये होते आणि लायसन, ATM कार्ड, परत पॅन कार्ड, आधार कार्ड सगळं होतं। तुम्ही तक्रार दिली का पोलीस स्टेशन? तक्रार देणार आहे? हो। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।